माझी एक स्टुडंट होती. तिला पोटामध्ये काहीतरी त्रास होता आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की पोटाचा हा भाग काढून टाकावा लागेल, कारण याच्यामुळे त्रास होतो आहे. बरीच ट्रीटमेंट झाली होती, बऱ्याच वर्षापासून त्रास होता, पण आता अशी स्टेज आली होती की तो भाग शरीरापासून काढायला हवा होता. आणि जेव्हा तिला डॉक्टरांनी हे सांगितलं, तेव्हा तिचा हेट्रेट त्या आजारासाठी खूपच वाढला. ती सारखी आता म्हणायला लागली होती की एकदा हा शरीराचा भाग काढून फेकून द्यायचा, म्हणजे मी यातून सुटले, असं ती सारखं सारखं म्हणायला लागली. आणि जसं जसं ती आणखी हेट्रेट करायला लागली त्या आजाराला, त्या शरीराच्या भागाला, तसा तसा तिचा आजार आणखीच वाढत गेला. ट्रीटमेंट्सला सुद्धा रिस्पॉन्स येत नव्हता आणि तिचा जो आजार होता हा आणखी 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 असा वाढत गेला की इमर्जन्सीमध्ये तिचं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन झालं, ती बरी झाली, पण काही महिन्यानंतर पुन्हा तो आजार निर्माण झाला. कारण तिच्या मनामध्ये त्या आजारासाठी हेट्रेट होता, द्वेष होता आणि तो द्वेष पुन्हा त्याचं स्वरूप दाखवायला लागला दुसऱ्या आजाराच्या रूपामध्ये. अशा प्रकारे आपलं शरीर रिॲक्ट करत असतं आपल्या विचारांना, आपल्या इमोशन्सना.